बेळगाव परिसरात मार्केट यार्ड परिसर आहे मित्रांनो, आणि जंगल भाग होता, एकेकाळी झाडी झुडपाने वेढलेला भाग होता आणि त्या ठिकाणी साप येतातच. आता हा व्हिडिओ जो आहे या फेब्रुवारीपासून मेपर्यंत मोठ्या प्रमाणात साप जुळतात, म्हणजे मिलन अवस्थेत असतात. मेटिंग सीझनमध्ये नाग मिळतात आणि धामण मिळतात. पण बहुतेक वेळा लोकांना आता जे अलीकडचे आम्हाला फोन येतात ते बिळातल्या सापांचे येतात, म्हणजे बिळात साप जातोय, पळून गेला आणि 2-3 दिवस आलाय, असे सगळे फोन येत असतात. आपण आता एक बिळात साप गेलेला आहे, आत बीळ किती मोठा आहे सांगता येत नाही. त्यासाठी फोन जेव्हा आम्हाला बिळातल्या सापांचा येतो त्यासाठी फार प्रश्न विचार लागतात. तर आत किती खोल बीळ आहे सांगता येत नाही, प्रयत्न करता येतात पण लोक घाबरतात. आपल्या जवळ साप आहेतच, पण मिलन काळ असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात आणि बिळात असले तर ते 90% सापडत नाहीत, कारण बिळं मोठी असू शकतात. आता आम्ही एक छोटासा प्रयत्न करतोय, व्हिडिओ तर दाखवण्याचा प्रयत्न करेन आम्ही. तिथं आता मी थोडंसं खोदेन आणि पाणी सोडेन. पाण्यामध्ये जास्त वेळ साप राहू शकत नाही, त्याला दुसरं बीळ नसेल जायला, आणि कदाचित बीळ मोठं जर नसलं ते पाण्यानं जर भरलं तर तो कदाचित साप बाहेर येईल आणि आपल्याला व्हिडिओमध्ये सगळं ते बघता येईल. थोडासा पहिल्यांदा मी खड्डा करेन. साधारण 1 तासापूर्वी या घरच्या लोकांना, काय नाव हो तुमचं? भजंत्री. राजेश भजंत्री. हां, त्यांना हा 1 तासापूर्वी साप दिसलाय मित्रांनो, आणि त्या बिळामध्ये गेल्या त्यांचा तो दिसला नाही. कधी कधी सारखं तोंड काढतात. आपल्या इथं पण असे बिळातले साप येऊ शकतात आणि त्यासाठी काय करावं लागेल या व्हिडिओत तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही आमच्यासोबत राहा, प्रयत्न करूया. माझ्यासोबत आज किरण पण आहेत, त्यांनी पण त्यांचा पहिला अनुभव असेल कदाचित म्हणजे बिळातल्या सापाचा. आम्ही सोबत आहे, तुम्ही असे सोबत राहा. अच्छा. तर मित्रांनो, असा 2-3 वेळ एका ठिकाणी असलेलं हे मोठासा खड्डा आम्ही केला, कारण त्यात पाणी थांबावं असं. आता काय आहे माहीत नाही आहे, सापांचं कधीच काय सांगता येत नाही. तो कदाचित जवळ असेल तर लवकर येईल, पण साप साधारणपणे 20 मिनिटं तरी ऑक्सिजन कंट्रोल करतोय. पण कधी कधी साप मोठे असतील तर ते जास्त वेळ पण राहू शकतात. तो नाग रह सकता है, धामण दोनों में से एक रह सकते हैं, दोनापैकी कुठले पण राहू शकतात. पण पाणी भरत असल्यामुळं कधी कधी बिळही खोदण्यासारखी नसतात. पण पाणी असं आहे, सापाला ऑक्सिजन घेण्यासाठी बाहेर यावं लागतंय आणि लोकांची भीती दूर करण्यासाठी, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही असं पाणी सोडत असतो. आणि आता ते हळूहळू पाणी भरायला लागलं आहे. साधारण मित्रांनो 10 मिनिटं होत आहेत आणि पाणी असं थांबून आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 20 मिनिटं तरी साप पाण्यात राहण्याचा आमचा अनुभव आहे. कधी कधी त्याला बाहेरून हवा मिळाली तर तो जास्त वेळ पण राहू शकतोय. पण असे पाण्यातून बुडबुडे येण्याचं इथं आपल्याला भास होतोय किंवा इथं दिसत आहेत. त्यामुळे शक्यतो सापांना हे तुम्ही बघू शकता. तर शक्यतो साप ऑक्सिजन संपल्यानंतर ऑक्सिजन घेण्यासाठी अशा प्रकारची क्रिया करू शकतोय. त्यामुळे तो मिळण्याची शक्यता आता वाढलेली आहे. आणि मगापासून तुम्ही आमच्या सोबत आहात. आम्ही खोदलं, थोडं पाणी सोडलं, आता 10 मिनिटं होत आहेत आणि परत बुडबुडे येत आहेत तिथून. त्यामुळे कदाचित तो थोड्या वेळात बाहेर पण येऊ शकतो. मला दिसतोय आणि तुम्ही जवळून बघू शकता. कॅमेरा जर किरण जवळ घेतला तर तो नाग आहे हे पण खात्री झालेली आहे. तुम्ही बघू शकता पाणी स्वच्छ असल्यामुळं, आणि जिथून अंदाज होता तिथून तो येण्याचा प्रयत्न करतो आणि भला मोठा नाग आहे. तुम्हाला स्पष्ट जर दिसत असेल तर आम्ही जिथून अंदाज वर्तवला होता साधारण 14 मिनिट होत आहेत आणि त्यानंतर सापानं फक्त आता तोंड दाखवलेलं आहे, अजून तो बाहेर आला नाही आहे. त्याला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण तो पण घाबरला असेल आणि ऑक्सिजन जेव्हा कंट्रोल होणार नाही तेव्हा तो बाहेर येईल. तोपर्यंत आम्हाला प्रयत्न करावा लागेल. आणि आता मात्र नक्की झालं साप तर आहेच. आणि आम्ही जसे अंदाज वर्तवले होते की मुंग्यांचं बीळ असेल तर शक्यतो ते लहान असतंय. आणि पाणी सोडल्यानंतर तो 20 मिनिटं ऑक्सिजन कंट्रोल करतोय. साधारण 13-14 मिनिटं होत आहेत आणि हा साप आम्हाला तोंड काढलेला दिसतोय. तोंड जरी काढलेला असला तरी आता पूर्ण बाहेर माझ्या हातात येईपर्यंत वाट बघावं लागणार, कारण ते शक्यतो ऑक्सिजन जोपर्यंत कंट्रोल होतोय तोपर्यंत आत राहतात आणि बाहेर आल्यानंतर त्यांना पकडता येते. मित्रांनो, तुम्ही असं जाऊन धाडस करा असं म्हणत नाही आहे, आणि सापाबद्दल योग्य माहिती असणं पण गरजेचं आहे. आणि आता स्पष्ट दिसतोय आणि तो नाग आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे साधारण 18 मिनिटांनंतर हा साप जेव्हा ऑक्सिजन कंट्रोल झाला नाही, हवेची गरज असते सापाला पण तो मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कंट्रोल करू शकतो. त्यामुळे पाण्यात साप खूप वेळ राहू शकतात. आणि पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळाला सुरुवातीपासून.
खरं आपल्याला आपल्या आजूबाजूला मोठे साप आता दिसतील, कारण ते जुळतात. मिलन काळात मादीने सोडलेला गंध शोधत नर येतात, त्यामुळे आपल्या बाजूला 1, 2, 4 असे साप दिसू शकतात. लक्षात घ्या, त्यात का आश्चर्य नाही. एवढा मोठा साप, जंगलसारखा भाग आहे इथं, आणि आपण ते स्वतःहून काय करत नाहीत. हे आम्ही जर समजून घेतलं तर सापाची भीती दूर व्हायला वेळ लागणार नाही. माझ्यासोबत आज पहिलीच वेळ किरण होती, आणि ती महिला असून सुद्धा तिनं जवळून व्हिडिओ पकडला, त्यामुळे तो साप आम्हाला दाखवता आला. आणि साधारण 6-7 वर्षाचा हा भला मोठा नागा, लक्षात घ्या. आणि पाण्यात गेल्यानंतर काय काय होतं ते सविस्तर तुम्ही ह्या व्हिडिओत न बघितला, आणि आपल्याला जवळून मला दाखवता आलं. आणि तुम्ही ती माहिती ही फार गरजेची आहे, लक्षात घ्या. आणि बिळातला साप कधीही सापडेल अशी खात्री देता येत नाही, कारण कदाचित हे साप जर घराच्या खाली बीळ असेल उंदराने काढलेलं, तर त्यात तो गेला असता तर तो बाहेर काढणं त्याला कठीण गेलं असतं. किंवा दुसरीकडे बीळ आहे, त्याला हवा मिळली तरी ते कठीण गेलं असतं. बिळातल्या सापाची जी कहाणी आहे, आपल्या आजूबाजूला बीळ आल्यानंतर काय करावं लागेल, यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होता. तुम्हाला कदाचित आवडेल. इतरांना शेअर करा, आवडल्यास लाईक करा. आणि सापांना मारू नका, ते स्वतःहून काय करत नाहीत. मी जवळ किती होतो बघितला, तो जेव्हा त्याला ऑक्सिजन कंट्रोल झाला नाही तेव्हा तो बाहेर आला, पण कुठेतरी निघून जाण्याचा प्रयत्न केला असता. असेच आपल्याजवळ ते आयुष्य करतात, स्वतःहून चावत नाहीत. आम्हाला चावणे मारणे त्यांचा हेतू नाही आहे, हे समजून घेतलं तर सापाची भीती नक्की दूर होते. इथं थांबूया, पण सापांना वाचवण्याचा, भीती दूर करण्याचा, माहिती देण्याचा हा प्रवास सुरू होणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुमची भीती दूर व्हायला संधी मिळेल असं मला वाटतंय, आणि यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघावाय अशी अपेक्षा करतो. इथं थांबूया. सर्प मित्र आनंद शेट्टी चॅनल बघत राहा माहिती करून घेण्यासाठी. धन्यवाद.